आणि तुमच्या क्लासमध्ये असे भरपूर लोक असतील ज्यांचे खरंच आर्ट खरंच छान असणार आहे ना. तर तुमच्या क्लासमध्ये तुम्ही कोणाचं नाव घेणार की नाही मला याचा आर्ट आवडतो? कारण की माणसाला स्वतःचा तर आवडतोच, पण एखादा व्यक्ती असतो ज्याचं आवडतं आपल्याला का आर्ट, तर तुमच्या क्लासमेटमधून कोणाचं तुम्ही नाव घेणार की मला याचा आर्ट आवडतो? सागर वाघमारे आणि राजीव कुलकर्णी. राजीव कुलकर्णीचं आर्ट तुला का बरं आवडतं? ची स्टाईल वगैरे एक डिफरंट स्टाईल आहे, कलर वगैरे डिजिटल वगैरे. त्यांनी खूप आधी सुरुवात केली डिजिटलची आणि खूप सारे काम केले त्याच्यात. त्यांची एक स्टाईल झाली स्वतःची. त्यामुळे आमच्या क्लासमध्ये सगळ्यात पहिले डिजिटल तर त्यांनी स्टार्ट केलं होतं. त्याच्याकडे सगळ्यात पहिले आयपॅड होता, तो डिजिटल करायचा. मग त्याचं बघून मग आम्ही हळूहळू सगळ्यांना इंटरेस्ट वाढत गेला त्यात. त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकत गेलो. सोबत काम करतो आम्ही म्हणजे, आणि सांगत जातं काही प्रॉब्लेम आले तर ते शिकवत जाता. आणखीन एक आशिष कोठारे म्हणून एक होता माझा लँडस्केप पार्टनर. आम्ही कधी पण लँडस्केप करायला गेलो ना सोबत राहायचा हमेशा. आम्ही भरपूर लँडस्केप केलेले आहे, मजा मस्ती बरीच केलेली आहे. एका पॅलेटमध्ये आम्ही काम करायचो, भरपूर भारी वाटायचं त्यावेळेस. त्याचा हँडवर्क खूप बाप होता आमच्या कॉलेजमध्ये, क्लासमध्ये. खूप छान करायचा तो. तसं मला पण सागर आणि श्वेताचं काम खूप आवडते. म्हणजे ते काय स्वतःचं फुल नेम? तिची पण एक वेगळी स्टाईल आहे. म्हणजे त्यांच्या इकडची ते जे शिकून आले होते फाउंडेशनमधली, त्यांची एक वेगळी स्टाईल आहे. आणि सागरचं काम तर एकदम बिंदास आहे, त्याच्यासारखंच चांगलं आहे. म्हणजे एकदम स्ट्रोक वगैरे त्याचे पेंटिंगसारखे, म्हणजे त्याची कलर सेन्स वगैरे खूप भारी आहे. तेच अभि सागरचं नेम तर सगळे घेत आहे, मिस्टर सागर काय इथं आहे म्हणून घेत आहे नाव. एक वेदांत वानशिंगे, त्याची पण स्टाईल श्वेतासारखी मॅच आहे, पण छान आहे त्याची स्टाईल पण. ते एकाच इकडचे आहे ना, चंद्रपूर. एकाच गावाचे. मग एकाच गावाचे म्हणून स्टाईल पण मॅच का? टीचर्स एक आहे ना त्यांची. अच्छा, टीचर्स एक आहे का? अरे वा, हे बी सही बात आहे. तुम्हाला कोणाचं आवडतं? मला तसं तर आमच्या क्लासमध्ये भरपूर खूप जण काम करणार आहे. प्रत्येकाचं स्पेशलायझेशन आहे. राहुल आरणे झालं, तो फोटोग्राफी चांगली करतो. प्रथमेश म्हणून आहे, तो पण फोटोग्राफी चांगली करतो. रॉय आहे आमचा, रॉय 3Dचा मास्टर आहे. 3Dमध्ये मस्त काम आहे त्याचं. रॉय ओम रॉय 3D. तो डिजिटली खूप भारी माणूस आहे. आम्हाला काही पण डिजिटल अडचण आली की आम्ही रॉयकडे जातो, सॉफ्टवेअर वगैरे काही इन्स्टॉल वगैरे काही करायची असेल तर. नाही, मस्त आहे. स्वतःच्या आर्टच्या व्यतिरिक्त त्यांचा आर्ट आवडतं का स्वतःचा जास्त आवडतो? नाही, तसे सगळ्यांचे म्हणजे सारखे चांगलेच वाटतात. म्हणजे सगळ्यांची एक स्पेशालिटी आहे आपली आपली. म्हणजे फोटोग्राफी, कोणी ॲनिमेशन, कोणी सगळं वेगळं वेगळं आहे. आमच्या क्लासमध्ये सगळ्यांची कामं असे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये, प्रत्येकाचे कामं असं एकसारखे नाही आहे. तर सगळ्यांचे कामं वेगवेगळे आहे, प्रत्येकाची आपापली एक स्टाईल आहे. प्रत्येकाचं काम असं बघितलं का लगेच ओळखू येऊन जातं की अरे नाही, हे काम याचं आहे. बरोबर, असं पण असतं. जसं की आमचा आवाजाने ओळखतात. करेक्ट, सेम तसंच आम्ही स्टाईलमुळे ओळखलं जातो. तसे एक फोटोग्राफीमध्ये पण फोटो क्लिक करायचं पण एक राहुल हरणे, त्याची फोटोग्राफी पण खूप छान आहे. या सगळ्यांची नावं मला पाठवा रे, तुम्ही नावं घेतलं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. पोचलं पाहिजे ना त्यांच्यापर्यंत. तसं तर आमचा पूर्ण क्लासच कामं करणार आहे. आम्ही मस्त सोबत जायचो, काम करायचो, मजा यायची त्यावेळेस. आणि तर फिर आणि आम्ही असे की कोणत्या गोष्टीचं टेन्शन न घेता काम करणारे बिंदास. त्याच्यामुळेच आमचं काम नाव बेफिक्रे. बेफिक्रे व्हॉट्सअप ग्रुप आहे? हो, बेफिक्रे व्हॉट्सअप ग्रुप आहे, इन्स्टा ग्रुप आहे, कॉलेजचा ग्रुप आहे. कॉलेजची आयडेंटिटी आहे आमच्या क्लासची. कॉलेजमध्ये गेलं तर सगळ्यात मोठं नाव लिहिलेलं आहे आम्ही आमचं. रात्रीतून जाऊन केलं होतं ते, बेफिक्रे नाव टाकून दिलेलं आहे एकदाच. डान्सचे क्रूज आहे बघा इथं, गँग आहे हा ना, आपण बोलू शकतो ना, गँग ऑफ बेफिक्रे. आणि काय करतात ते? चित्र काढतात. हा, चित्रच नाही, आर्टच्या रिलेटेड सगळं. कोणी ॲनिमेटर आहे, कोणी फोटोग्राफर आहे, व्हिडिओग्राफर आहे. डिजिटल मार्केटिंगमधल्या सगळ्या स्किल आमच्या क्लासमध्ये. सगळं मिक्स आहे. सगळ्यांचं आमचं असं मिश्रण बनवून एक बेफिक्रे तयार आहे. मग नंतर एखादा कोणी फेमस झाला तर तो तुम्हाला नक्कीच मदत करणार. म्हणजे कोणीच कोणत्या गोष्टीत कमी नाही आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या याच्या ठिकाणी तो म्हणजे खूप मोठ्या जागेवर आहे. तुम्ही एका क्लासमध्ये, बरोबर, तर मग यांच्या क्वालिटीज तुम्ही सांगू शकता का? यांच्यामध्ये ते तर सांगणार त्यांच्या क्वालिटी, पण तुम्हाला काय त्यांच्या क्वालिटीज नोटीस होतात? हो, तिचं काम करायची पण तिचं 3D मस्त काम आहे एकदम. 3Dमध्ये सध्या काम करते ती. तिने आता टेम्पलवरती काम चालू आहे तिचं.
त्याचं टेक्स्चरिंग वगैरे चालू आहे वाटतं आहे ना, तर मस्त वाटलं ते काम बघून. टेम्पलवरती मूवीची 3Dच्या एक ट्रॉनमध्ये थीमचा प्रोग्राम असतो, ट्रॉन ॲनिमेशन. तर थीमचा प्रोग्राम असतो, त्याच्यासाठी मूवी बनवतो आहे, शॉर्ट फिल्म. त्यासाठी मॉडलिंग आणि टेक्स्चरिंग आणि प्री प्रोडक्शन मी केलं आहे. त्यासाठी टेम्पल बनवलं आहे. तिची एक वेगळी स्टाईल आहे आणि म्हणजे भरपूर छान आहे. म्हणजे थोडंसं कार्टूनिश वगैरे तिचं कॅम्पेन वगैरे तिने कशावर केलं, बुक माय बाईवर केलं होतं, नवरत्नावर केलं होतं. म्हणजे त्याच्यात तुम्हाला तिची स्टाईल कळेल, युनिक स्टाईल आहे. म्हणजे तिची एक वेगळी आयडेंटिटी आहे. ते क्वालिटीज आहे. हो. अजून क्लासमधले शरारते शरारती ती जास्त चिडत नाही, पण एकदा चिडली की मग पोरांना पण ऐकत नाही. पोरं पण पळायला लागते तिला बघून चिडल्यावर, मागं मागं का तिकडं पळून जाते तिला बघून लगेच. तिच्या पुढं बोलतच नाही मग कोणी जास्त चिडल्यावर. अँड व्हॉट जेवढीच ती मुलांसोबत अशी आहे, आमच्यासोबत खूप स्वीट आहे. म्हणजे ॲक्च्युली तिला चालता नव्हतं येत नीट. म्हणजे आम्ही तिला शिकवलं आहे की पोरीसारखं चालणं वगैरे. एकदम निब्बर अक्का आहे ती खरंच. निब्बर अक्का. बरे, यांच्या मतांविषयी तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, जे काही सांगताय बरोबर सांगताय. मला मान्य आहे. हां, आता यांच्याविषयी सांगा दोघे जण छानपैकी, की यांच्या शरारते, यांचा आर्ट तर काढला आपण, आता क्लासमधले शरारते सांगा. तसं तेच भिंती वगैरे रंगवणं, एक भिंत नाही सोडेल तो. अजून म्हणजे काही पण करू शकतो. काय कोणतं पण खायचं वस्तू कशासोबत पण खाऊ शकतो. तुम्ही काही टास्क द्या त्याला, तो काही करू शकतो. म्हणजे असं ज्या मला नाही जायचं लेक्चरला, नाही जायचं, नाही जात तो लेक्चरला. लेक्चर बंद करतात. म्हणजे आमच्या मनावर असतं ते, आम्ही गेलो तर होतं, लेक्चर नाही तर नाही. आणि ते खायचं काय म्हणलं तुम्ही, कशासोबत पण काही बी खाते? तो खाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल स्प्राईटमध्ये कुरकुऱ्या टाकून खाऊ शकतो. चहामध्ये सुद्धा. अजून सॉस पिऊ शकतो. सॉस? हो, असं काही ना काही वाटतं मला. एक टेस्ट कशी असणार, कशी लागणार, एकदा बघितल्याशिवाय बसून नाही वाटत मला शांत. एकदा एक प्रश्न पडला की त्याचं उत्तर मला मिळाल्याशिवाय शांत बसत नाही. तो रागिनी की क्वालिटीज? तिचं बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. तिला ळ या शब्दाच्या जागी ड बोलते ती. तिचं आडनाव विचारलं ना, ती रागिनी इंगळे नाही इंगडे म्हणते. तिला डचा प्रॉब्लेम आहे. ती तिच्या कामाला फार डेडिकेटेड आहे आणि खूप असं केअरिंग आहे आणि खूप असं सिरियसली आहे तिच्या एज्युकेशनसाठी वगैरे, आणि इंडिपेंडंट आहे. तुम्हाला यांचं बोलणं मान्य आहे का? हो. क्लासमध्ये शरारती करत नाही का? निसर्गाची शरारती नाही करते? नाही करत ती शरारती. आम्ही दोघं तिघंच आहे, पण ते जास्त करून टाकतो, मग ते कमी भरून जाते तेवढं. माझे नाव घेता सगळे तुमचं नाव घेता? हां, क्लासमध्ये कितीच करते जास्त. बाकी ही शांत आहे. मारून बसतात ते डोक्यावर. बाकी तुम्ही शांत ही शांत बसते ना? कोणी येणार रागवायला पाहिजे ना. खूप म्हणजे हे लोक इतकी शरारते करतात, तर थोडंसं चुकत असली तर हे मला सांगतं की तुझं ते असं नाही करायला पाहिजे. तर काहीतरी एक न्यूट्रल